सुट्ट्या तर भेटतील. मित्रांनो आपल्या तिकीट्स आलेले आहेत. ही आहे गाडीची तिकीट. कशी बुकिंग करायची ती मी तुम्हाला दाखवलीत आणि ह्या आपल्या सगळ्यांच्या 6 जणांच्या तिकीट्स आहेत. पुन्हा आता आपण आलो आहोत आपल्या इकॉनॉमीला. तर बऱ्यापैकी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आता आपण सेटल होऊया आपल्या सीटवर. तर मित्रांनो इथे कॅफे एरिया आहे. हा कॅफेटेरियामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे त्यांचे रेट्स आहेत जे तुम्हाला पे करून तुम्ही घेऊ शकता. पेड आहे ना हे, पे करून तुम्ही घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही 4 लोक प्रवास करत असाल तर तुम्ही जर कारने बोटमध्ये एंटर केले तर तुम्हाला कारचं देखील भाडं द्यायचं आहे. प्लस तुम्हाला तुमचे तिकीट्स 4 लोकांचे देखील काढायचे आहेत. म्हणजे जर तुम्ही इकॉनॉमीने करत असाल तर 4 त्रिक 12 बरोबर ना, 4 त्रिक 12 हा. आणि प्लस तुमचं 7,000 रुपये किंवा 4,000 रुपये किंवा 6,000 रुपये जे काही काढायचं भाडं आहे ते पण तुम्हाला पे करायचं आहे. कसे आहात मित्रांनो, मजेत ना असेल मित्र. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो या अगोदर जेव्हा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विमानसेवा चालू झालेली आहे आणि या विमानसेवेचा व्हिडिओ मी बनवलेला आणि त्याला खूप प्रचंड प्रतिसाद तुमच्याकडनं मिळालेला. आणि आता माननीय श्री नितेशजी राणे म्हणजेच आपले मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नातून आता रोरो बोट सेवा चालू होणार आहे. आणि या बोट सेवेचा व्हिडिओ बनवण्यासाठी बरेच लोकांनी मला कॉल केले आणि म्हणूनच या अनुषंगानं आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. या व्हिडिओमध्ये ही जी रोरो सेवा मुंबई ते विजयदुर्ग या पहिल्या टप्प्यामध्ये चालू झालेली आहे. तर ही सेवा कशा प्रकारे, किती वाजता बोट सुटणार, किती वाजेपर्यंत पोहोचणार, बोटीमध्ये आतात काय काय सेवा तुम्हाला मिळणार आहेत आणि तिकीट रेट काय, तिकीट कशी काढली जाते या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी अमोल आणि मंदार आम्ही 3 जण निघालेलो आहोत मुंबईच्या दिशेने. सो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो वाजले आहेत रात्रीचे किती वाजले रे? रात्रीचे किती वाजले? 12:03 आणि आपण आलो आहोत बृहन मुंबई महानगरपालिका BIT चाळ नंबर 6 आंबोमॅनकडे. धन्यवाद आंबोमॅन, गावात आलेल्या लोकांसाठी एक सहारा आहेस तू आमच्यासाठी. आणि आज आपण याच्याकडे थांबून उद्या सकाळी बोटीने गावाला प्रवास करणार आहोत. आपल्या बरोबर आहेत अमोल, बंटी कांबळी, विराज वेटे आणि मंदार शेट्टे. चला आता आपण सकाळी भेटूया. सुप्रभात मित्रांनो, ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस उजाडलेला आहे. आज आपण प्रवास करणार आहोत ते आपल्या रोरो सर्व्हिसने म्हणजेच बोटीने मुंबई ते विजयदुर्ग. आणि आता आपण आहोत ते भाऊच्या धक्क्यावर. जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही सिम्पल गुगल मॅपवर टाका भाऊचा धक्का किंवा रोपॅक्स सर्व्हिस जी आहे ती गुगलवर टाकल्यानंतर गुगल मॅप तुम्हाला परफेक्ट या ठिकाणी घेऊन येईल. भाऊच्या धक्क्याच्या या ठिकाणीच हे टर्मिनल आहे. माझ्या मागे बोट देखील येऊन उभी राहिलेली आहे. आता फटाफट आपण चेक इन करूया. कशा प्रकारे चेक इन केलं जातं, आतमध्ये आपल्याला गाड्या घेऊन जायच्या आहेत, कशा गाड्या पार्क केल्या जातात या संदर्भातली आपण संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या अगोदर आपण जी तिकीट काढली ती कशा प्रकारे काढली जाते, तिकीट कशी ऑनलाईन बुकिंग करते त्याबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घ्या. तर सर्वप्रथम आपल्या ब्राउझरवर जाऊन आपल्याला M2M फेरीज या साईटवर जायचं आहे. त्याच्यानंतर आपण डेस्टिनेशन आपलं सिलेक्ट करायचं आहे. मुंबई टू विजयदुर्ग हे आपण डेस्टिनेशन सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ॲडल्ट किती आहोत तर मी एकटा होतो म्हणे 1. आणि आपली कार किती आहेत तर 1 कार. बाईक असेल तर बाईक सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर ओके करायचं आहे आपल्याला. ओके केल्यानंतर मग तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमधली तर आपण इकॉनॉमी कॅटेगरीमधली 3,000वाली तिकीट सिलेक्ट केलेली आहे. तिकीट सिलेक्ट केल्यानंतर आपली कार कुठले मॅन्युफॅक्चर कंपनी आहे तर मारुती सुझुकी असल्यामुळे आपण मारुती सुझुकी सिलेक्ट केलेली आहे. मारुती सुझुकी सिलेक्ट केल्यानंतर कारचं मॉडेल जे आपलं कारचं मॉडेल आहे XL6 हे आपल्या कारचं मॉडेल आहे ते आपण सिलेक्ट केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपलं रजिस्ट्रेशन करायचं, नाव, नंबर, आपलं आडनाव आणि डन करायचं आहे. मग तुम्हाला एक पेमेंट ऑप्शन येईल. पेमेंट ऑप्शन UPI आहे, क्रेडिट कार्ड आहे, असे बरेच ऑप्शन आहेत. आणि या ऑप्शन आपलं सिलेक्ट करून आपल्याला याचं पेमेंट करायचं. तर अशा प्रकारे ही आपली लांब लचक बोट आहे. मी 0.5 मध्ये शूट करतोय म्हणून तुम्हाला कदाचित छोटी वाटेल बोट. पण या अगोदर आम्ही जेव्हा इतरांच्या व्हिडिओमध्ये ही बोट बघत होतो त्यावेळेला ही फारच छोटी वाटत होती.
पण आता इथे आल्यानंतर कळतंय की ही वेसल, ज्याला आपण वेसल म्हणू, ही वेसल किती मोठी आहे. साधारण इथून ते तिथे म्हणजे एक 80-100 मीटरपर्यंतची ही वेसल आहे लांबीला. सुंदर. आणि आता आमची ही वेसल बघून एक्साइटमेंट लेवल खूप हाय झालेली आहे. खूप छान वाटतं हे सगळं बघून. आणि पहिल्यांदाच आपण अशा वेसलने मुंबई टू मालवण किंवा मुंबई टू विजयदुर्ग प्रवास करणार आहोत. सो बंटी आणि श्रिया आपल्याबरोबर. कसं वाटतंय तुम्हाला दोघांना? तुमचं काय अभिप्राय आहे बोटीबद्दल? लहानपणापासून ऐकत दिलंय बोटीनं आपल्याला कोकणात जाऊक मिळाला, पण कधी एक्सपिरियन्स म्हणजे असं घेऊक नाही मिळालं. आता स्वप्न तर आज पूर्ण होतात आणि पहिल्याच फेरीत आपल्याला जाऊक मिळतला. आणि धन्यवाद आपले मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या प्रयत्नातून या सगळा होता. नक्कीच. माझी पण पहिलीच वेळ आहे, पहिलाच एक्सपिरियन्स आहे. बघू मला पण एक्सपिरियन्स कसा येतोय. Yes. सर्व टिप्स आहे. तर कोण म्हणता बेवड्याक मान नाही? हा एक माणूस आहे ना. तर दादा पण ट्रॅव्हल करतात. नमस्कार, तुमच्यावर स्वागत आहे मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलवर. काय म्हणता, कसं वाटतं तुम्हाला? बरेच वर्षानंतर आता रत्नागिरी ट्रॅव्हल करणार आहात बोटीने. म्हणजे मला बघायचंच आहे की आपल्या बोटीत असं ओपन असतं सगळा आणि काही छोटी छोटी कामगिरी असतं, पण ह्या मोठ्या बोटीत बसून काय धमाल येणार आहे ना. येस. आणि कोकणच्या लोकांनी म्हणजे काय बघू भेटणार आहे या बोटीत, आणि बाहेरची लोक कशी कोकणात येतील ना, ह्या आपल्याला बघायचं आहे. नक्की पर्यटक जास्तीत जास्त आले आले पाहिजे. पाहिजे. नक्कीच होय. आणि येतील 100%. कारण अशी फॅसिलिटी असले 100% येतील लोक. नक्कीच. धन्यवाद दादा. हो, हो, धन्यवाद. मित्रांनो, बघायला गेलं तर मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलचा फोटो आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचा. आपण एअरपोर्टचा जो व्हिडिओ बनवलेला, लोकांनी खूप चांगला प्रतिसाद त्याला दिलेला. आणि त्याच्यानंतर माझी स्वतःची एक इच्छा होती की जेव्हा ही पहिली बोट चालू होणार त्यावेळेला व्हिडिओ बनवायचा. खरंच एक्साइटमेंट लेवल खूपच हाय आहे. खूपच धमाल येणार आहे या व्हिडिओमध्ये आणि जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत. तर अशा या गाड्या येतात. तुम्ही साधारण 1 तास अगोदर या ठिकाणी या टर्मिनलला या. म्हणजे 8ला जर बोट सुटणार आहे तर ॲटलिस्ट 6:45-7पर्यंत तुम्ही इथे हजर राहा. म्हणजे सगळे ज्या पुढच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सुलभ करता येतील. या ठिकाणी तिकीट आपल्याला चेक इन करून किंवा कार इथे या ठिकाणी चेक इन करून आतमध्ये ते लोक लाईनअप करणार कार. तर त्यात जास्त वेळ जाऊ नये आणि तुमची घाई होऊ नये म्हणून ॲटलिस्ट 1 तास अगोदर तरी तुम्ही या ठिकाणी या. तर या ठिकाणी मेन पॉईंटवर तुमचं चेक इन झाल्यानंतर तुमच्या गाड्या अशा लाईनअप केल्या जातात. लाईनअप केलेल्या गाड्यानंतर या जेटीवर ना तुम्हाला या बोटमध्ये आतमध्ये घेऊन जायचे आहेत. आणि ओपनिंग सेरेमनी असल्यामुळे नक्कीच इथे फीत लावण्याचं काम चालू आहे आय थिंक. आणि सगळे मंडळी सुसज्ज झालेली आहेत. खूप ग्रँड ओपनिंग होणार आहे या सर्वाची. खूप धमाल येणार आहे. आणि ही आपली वेसल आहे. हा एंट्री पॉईंट आहे वेसलचा. इथून सगळ्या गाड्या आतमध्ये एंटर करणार. मित्रांनो, आपल्या तिकीट्स आलेले आहेत. ही आहे गाडीची तिकीट. कशी बुकिंग करायची ते मी तुम्हाला दाखवलेत. आणि ह्या आपल्या सगळ्यांच्या 6 जणांच्या तिकीट्स आहेत. बोर्डिंग पास आहेत. तर इथे पुढे जाऊन स्कॅन करायचं ना आपल्याला. इथे पुढे जाऊन या स्कॅन होतील त्या ठिकाणी आणि मग आपण एंटर करणार आहोत आतमध्ये. चला, मंदारने गाडी घेतली आहे. तर गाडी स्कॅन होते आपली. बॅग बी इथे चेक होणार आणि इथे चेकिंग करून मग पुढे आपल्याला लाईनीत उभं राहायचं. तर आपल्या हे पासेस स्कॅन झालेले आहेत. सगळ्यांच्या गाड्या इथे सज्ज झालेल्या आहेत आतमध्ये जायला. बाकीची लोक आतमध्ये जात आहेत. साहेबांचं थोड्याच वेळात आगमन होईल. आपल्या महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री माननीय श्री नितेशजी राणे यांचं आगमन होणार आहे. साहेब आलेले आहेत. चला, आता आपण एंटर करतो आहे जेटीवरून डायरेक्ट वेसलमध्ये. तर आपली गाडी तोंडाने आता एंटर झालेली आहे वेसलमध्ये. ऐतिहासिक क्षण आहे हा आमच्यासाठी.
की आपली गाडी घेऊन बोटीने घेऊन आपण चाललो आहोत ते आपल्या गावाच्या दिशेने. आपली गाडी आता लाईन अप करून घेत आहे व्यवस्थित. तर गाड्या सगळ्यांच्या पार्क आहेत. गाड्या अशा प्रकारे टाय केल्या जातात. बघा, गाडी कुठेही हलू नये यासाठी अशा प्रकारे टाय केली जाते. हे टाय करण्याचं काम चालू आहे. आणि या वेसलमध्ये सगळ्यांच्या गाड्या आलेल्या आहेत. कोकणची माती आपण घेऊन आलेलो आहोत. ही कोकणची माती आता पुन्हा कोकणात जाणार आहे. तर आपल्याबरोबर इथे सर आहेत. सर, एकूण टोटल किती या वेसलमध्ये गाड्या राहतात? 30 कार्सची कॅपॅसिटी आहे. ओके. आणि 20 बाईक्स. ओके, पण ह्याच्यामध्ये जर ट्रान्सपोर्ट व्हेकल तुम्ही अलाव करता का? ट्रान्सपोर्ट व्हेकल्स अलाव करतात. ओके. तर दादांनी सांगितलं तसं टोटल 30 कार्स, सरांनी सांगितल्याप्रमाणे टोटल 30 कार्स या गाडीमध्ये या वेसलमध्ये पार्क होतात. येस, तर आता आपलं स्वप्न पूर्ण होत आहे आणि आता आपण प्रवास करतोय ते आपल्या कोकणाच्या दिशेने. गणपती बाप्पा! वाव, क्लोज. तर आता आपण अप्पर डेकला जाऊया. मी जरा शूज चेंज केले, कम्फर्टेबल घातले. सगळ्या गाड्या पार्क झाल्या. तर आपलं सामान देखील गाडीत आहे. जस्ट आपल्याला गाडी लॉक करायची आहे फक्त. आणि आता आपल्याला वर जाऊया. आपण वरनं बोट कशी आहे ती बघूया. तर तुम्हाला जास्त वेळ खाली येता येत नाही या ठिकाणी. जे काही सामान तुम्हाला उपयोगाचं आहे ते तुम्ही कॅरी करा गाडीबरोबर. आता आपण वर जाऊया. चलो. बोट आपली सुटलेली आहे. यस, कसं वाटतंय मंदार शेट्टे? एक नंबर. हे वेगवेगळे झोन आहेत. त्या झोनमध्ये तुम्हाला जायचं असेल तर त्याचे साईन बोर्ड्स आहेत या ठिकाणी. तिथून आता आपण आतमध्ये जाऊया. वाव, सगळी सिटिंग एरिया आहे. अशा प्रकारे सगळे मस्त सेटल झालेले आहेत. बरेच प्रवासी प्रवास करतायत. फार धमाल आहे. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसतंय, वेगळा आनंद दिसतोय. कुठपर्यंत प्रवास करणार? विजयदुर्ग. गाव कुठलं तुमचं? कणकवली. अरे वा, फर्स्ट क्लास. नमस्कार. नमस्कार दादा. कुठपर्यंत? गाव कुठलं तुमचं? कसं वाटतंय प्रवास करून? आवडला प्रवास? म्हणजे आता सुरुवात होईल. नमस्कार. अरे वा, अरे नमस्कार. नाश्ता पण छान आहे. तुम्ही किती वाला तिकीट होतं तुमचं? 7,000. त्याच्यामध्ये हा नाश्ता इन्क्लूड आहे? ओके, तुम्ही घेतलाय. परम मित्र राजेश पारधी. कसं वाटतं राजेश? M2M. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये. कसं वाटतंय तुम्हाला प्रवास करून? मी दीपक राजाराम शिंदे, कोकणाचा सुपुत्र, सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई शहर. अरे वा. जवळजवळ 35 वर्ष मुंबईची सेवा केली. आता कोकणात निघाल्या गावची सेवा करायला. नक्कीच मी, नक्कीच. माझी आई जयवंती शिंदे, येस, माझी नमस्कार. मिसेस ॲडव्होकेट अपर्णा शिंदे नमस्कार. आणि मी स्वतः. आम्ही सगळे असे कोकणाच्या प्रवासाला निघालेलो आहोत. माझी फार इच्छा होती आईला घेऊन जायचं. अरे वा. म्हणून मुद्दा आईला घेतला आणि आई क्या बात आहे. आम्ही निघालेलो आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू डिअर. चला, आपण पुढे आणखीन काय काय आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. संपूर्ण बोट दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. इथे बरीचशी लोकं आहेत या ठिकाणी ट्रॅव्हल करतात. तर हा झोन पूर्ण आपल्याला 3000च्या तिकीट्समध्ये मिळतो. ती साईड आणि ही साईड हे पूर्ण झोन आहे, कायलॅक झोन. आणि या ठिकाणी स्वच्छतागृहाची देखील
तरतूद केलेली आहे मेल फिमेलसाठी, ते देखील आपण बघून घेऊया. त्याचप्रमाणे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून सेफ्टी जॅकेट्स आहेत सगळे, त्याची सगळी तरतूद केलेली आहे. या ठिकाणी हा बोटीचा मॅप देखील आहे. आणि आपण बघूया टॉयलेट्स कसे आहेत आतून. तर स्वच्छ आहेत टॉयलेट्स, हे बघा. वॉश एरिया देखील स्वच्छ आहे आणि इथे 2 मेल आणि त्या बाजूला 2 फिमेल अशी टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे. पोर्टवरनं निघालेली आहे. ठीक 8:30 वाजता निघालेली आहे. आपल्याबरोबर मालपेकर सर आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये. माईक जरा घ्या. हॅलो. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही देखील आता रिसॉर्ट्स आणि चालू केलेले आहेत आपल्या मालपे गावामध्ये, बरोबर? बोटीचा उपयोग आपल्या पर्यटनासाठी कशा प्रकारे होणार आहे? खूप प्रकारे होणार आहे. मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो. आज 45 वर्षानंतर जेव्हा कोकण सेवक कोकण शक्ती बोटी चालू होत्या, त्यानंतर मी आज पहिल्यांदा प्रवास करतोय. तेव्हाही मी शेवटच्या बोटीतनं प्रवास केला होता. अरे वा. त्यानंतर त्या 2 बोटी श्रीलंकेत गेल्या होत्या, सैन्यासाठी काहीतरी युद्ध होतं त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर 45 वर्षानंतर जो बोट समुद्रमार्गाने कोकणात हा जो प्रयास झालेला आहे, हा पर्यटनाच्या दृष्टीने फार इम्पॉर्टंट आहे. आणि विजयदुर्गचं महत्त्व असं आहे की विजयदुर्गला आता युनेस्कोचं मानांकन मिळालं आहे. त्यामुळे विजयदुर्गला प्रत्येक प्रवाशाने भेट द्यावे, हे म्हणजे भारतातले किंवा परदेशातले प्रत्येक पर्यटकाने भेट द्यावे असा विजयदुर्ग किल्ला आहे ऐतिहासिक. तिथे खूप प्राचीन मंदिरं आहेत, रामेश्वर मंदिरं वगैरे. आता तिकडे रोड इन्फ्रास्ट्रक्चर पण खूप चांगलं बनतं आहे, तिकडची एअरपोर्ट्स पण चांगली बनतात. त्यामुळे बोटीचा हा प्रवास अतिशय सुखदायक आहे, आरामदायक आहे आणि मोठ्या मोठ्या ग्रुप्सना येऊन इथे एन्जॉय करता येईल असं आहे. नक्कीच. धन्यवाद सर. धन्यवाद. तर इथे कॅफे म्हणायला हरकत नाही. काय काय आणि काय काय रेटला मिळतं, तर हे त्यांचे असे सगळे हे मेन्यू आहेत आणि हे पेड आहेत. जर तुम्ही जो हायेस्ट क्लास आहे तो सोडलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त स्नॅक्स इन्क्लूड केला जातो. बाकी जेवढे पण क्लास आहेत त्यांना सगळ्यांना हे पेड आहे. सो हे त्यांचे सगळे मेन्यू आहे आणि कॉस्ट आहे. येस. तर समोरून ही जी M2M ची फेरीबोट जाते, या M2M फेरीबोटचा आपण व्हिडिओ बनवलेला मुंबई मांडवा प्रवासादरम्यानचा, सो तो देखील तुम्ही बघा. त्याच्यात देखील आपण बरीचशी माहिती या फेरीबद्दलची दिलेली आहे. आणि आजची आपली फेरी आहे मालवण टू विजयदुर्ग. हा वरचा क्लास आहे, खूप छान वाटतं इथे आल्यावर. हा थोडा प्रीमियम क्लास आहे, 2nd फ्लोअरला आहे. नमस्कार सर. तळाशीलवाले, अरे वा, क्या बात आहे, क्या बात आहे. 1 मिनिट, तुमची बाजूच्याच गाव आलं तर तुमची बाईट घेतली पाहिजे. अरे बापरे, का? कसं वाटतं सर प्रवास करून? अरे आम्ही खरं म्हणजे ना 1984 पर्यंत प्रवास केलेला. अच्छा. आता परत प्रवास सुरू होतोय ना, तर नॉस्टॅल्जिक झालंय. अरे वा. अक्षरशः इमोशनली हे झालं, इन्व्हॉल्व अरे झालं. वा. तळाशीला तुमचं आडनाव कसं? तळाशीलात मी ऍक्च्युली ते तारी म्हणून आहे, त्यांचा नातेवाईक आहे. अच्छा. राजेंद्र निकम. ओके. निकम साहेब, निकम. खूप छान वाटलं तुम्ही प्रवास करताय. आता विजयदुर्ग तू पुढे, मग तुम्ही तळाशीला जा. नाही आम्ही परत येणार आहोत. परत रिटर्न? देवगड. उद्या देवगडवरून परत येणार. अरे वा, अरे वा, सुंदर. पण हा पहिला प्रवास करायचा होता उद्घाटनाचा. नक्की. त्यासाठी आम्ही खास आलेलो. मग हे तुम्ही आता जे तिकीट काढलं ते कुठल्या क्लासचं काढलेलं आहे? हे आता आम्ही ते काहीतरी क्लास प्रीमियम. हा, ते तुम्हाला नाव येतो तो स्कोडा काहीतरी आहे. ओके. हा, त्यांनी नावं वेगवेगळी कॉस्टली बघत होतो पण मिळालं नाही मला. ओके. 9,000चं फुल झालं, मग 7,000. हे 7,000 वाला तिकीट. 7 वाला 7,000 वाला आहे. ओके सर, थँक्यू. तो पहिला उद्घाटन असल्यामुळे पैसा महत्वाचा नव्हता. नक्की प्रवास महत्वाचा. सुंदर, थँक्यू सर. थँक्यू. तर हे जे प्रीमियम ह्याचे आहेत त्याचे आपण वॉश एरिया बघूया. सो वॉश एरिया देखील खूप स्वच्छ आहे. देन अगेन इथे बाथ एरिया, सॉरी WC एरिया आहे. तर हा प्रीमियम लॉन्च जो आहे, यांनी नावं अशी वेगवेगळी दिलेली आहे, पण आपण प्रीमियममध्ये थोडं कॅल्क्युलेट करू. प्रीमियम लॉन्च आहे. सो खूप छान वाटतं या ठिकाणी येऊन. तर इथे हा मागचा डेक आहे. आतमध्ये फक्त क्रू मेंबर्सलाच एंट्री आहे.
पण इथे जर जायला मिळालं तर खूप मजा येईल. सर नाही तिकडे तर आपल्याबरोबर शेख सर आहेत. शेख सर, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्याकडे टोटल 4 कॅटेगरी आहेत वेगवेगळ्या, जसं की इकॉनॉमी, त्याच्यानंतर स्पेशल इकॉनॉमी, प्रीमियम इकॉनॉमी बिझनेस आणि VIP. ओके. आणि स्कोडाच्या भाषेत त्यांनी तुम्ही वेगवेगळी नावं. कुशाक झोन आहेत. ओके. प्रीमियम इकॉनॉमी त्याला बोलतात आणि इकॉनॉमीला कायलेक झोन बोलतात. स्कॉडा कायलेक झोन. ओके. वरती बिझनेसला स्कॉडा स्लाविया ओके. आणि जो VIP आहे अच्छा. मोठा सगळ्यांना मोठा ओके. तिकडे कोडियक लाऊंज आहे. ओके. सो पहिलं आपण इकॉनॉमीपासून चालू करूया. इकॉनॉमीमध्ये किती सीट्स आहेत आणि सीट्सची पद्धत कशी आहे? 522 सीट्स आहेत ओके. पूर्ण इकॉनॉमीमध्ये. ओके. फॉरवर्ड इकॉनॉमी, मिड इकॉनॉमी, ओके. कायलेक झोन, ज्याला कायलेक झोन म्हणतात. अच्छा. रिक्लाईन कशी काय सीट? रिक्लायनिंग तुम्हाला प्रीमियम इकॉनॉमीला भेटेल, त्याला कुशाक झोन म्हणतात. तिकडे ओके. 44 सीट्स आहेत ओके. आणि बटन रिक्लायनिंग आहे. ओके. त्याच्यावरचा जो कोच आहे त्याच्या त्याला स्लाविया झोन म्हणतात. स्लाविया लाऊंज, ते वरती लाऊंज आहेत, 2 लाऊंज, एक स्लाविया आणि एक कोडियक. ओके. स्लाविया लाऊंज बिझनेस लाऊंज आहे. तिकडे 48 सीट आहेत आणि रिमोट कंट्रोल रिक्लायनिंग सीट्स. ओके. पर सीटला तुम्हाला चार्जिंग पॉईंट पण भेटेल. ओके. आणि कोडियकमध्ये पण चार्जिंग पॉईंट भेटेल, पण स्लाविया 140 डिग्री रिक्लायनिंग आहे आणि कोडियक 180 डिग्री रिक्लायनिंग आहे. सो अशा अम्युनिटीजने कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला पाण्याचा बॉटल अनलिमिटेड कोडियकमध्ये आणि लिमिटेड स्लावियामध्ये. ओके. सो अशा कॅटेगरीजमध्ये हे डिवाइड केलेले Divide आहेत. मला एक होतं की आता आपल्याकडे इथे कॅफेटेरिया आहे, पण आउटसाइड फूड तुम्ही अलाव करता का? नाही, आउटसाईड फूड अलाउड नाही. ओके. आणि स्मोकिंग पण अलाउड नाही. अच्छा. वेपिंग, स्मोकिंग काय पण अलाउड नाही. अलाउड नाही. दुसरी गोष्ट, ही जी बोट आहे पेट फ्रेंडली आहे का? आपण पेट नाही, घेऊन पेट घेऊन नाही येऊ शकत. पेट घेऊन आपण इथे येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, काही इन केस जर मेडिकल इमर्जन्सी लागली तर आपल्याकडे ती उपाययोजना आहे का? फर्स्ट एड किट्स आहे आमच्याकडे आणि ट्रेन फर्स्ट एड जे वापरणार आहे ओके. ते लोक आहेत. ती लोकं आहेत. crew आहेत आमचा, ते तुम्हाला तर या सगळ्या सुविधा आपल्याकडे. सगळ्या सुविधा आहेत. येस. तर आपण या सॉरी सर लॉन्चचा एक शॉट घेऊया. फक्त 12 लोकांसाठी हा लॉन्च आहे, 12 पर्सनसाठी. जबरदस्त. आणि या लॉन्चमधनं देखील तुम्हाला संपूर्ण व्ह्यू मिळतो. फक्त 12 सीट्स असणारा हा लॉन्च आहे, सर्वात प्रीमियम लॉन्च. तर या लॉन्चचे म्हणजे बिझनेस लॉन्च म्हणून आपण त्याचा आपण वॉश एरिया देखील बघून घेऊ. स्वच्छ, सुंदर, प्रशस्त असा हा त्यांचा वॉश एरिया आहे. आणि बाहेरचा नजारा देखील जबरदस्त आहे. पुन्हा आता आपण आलो आहोत आपल्या इकॉनॉमीला. तर बऱ्यापैकी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आता आपण सेटल होऊया आपल्या सीटवर. तर मित्रांनो, मगासपासून तुम्ही बघितलं की आपण बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. सगळे लॉन्च तुम्हाला दाखवलेले आहे. पुढे जाऊन आणखीन काय माहिती देता येईल तर ती देखील मी पोचवीन. पण आम्ही ज्यांना भेटतो आहे, ज्यांच्या मुलाखती घेतो आहे, त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे की आपल्याला आपल्या कोकणामध्ये रेल्वे, विमानसेवा आणि याच्यानंतर आता ही बोट सेवा उपलब्ध झालेली आहे. एक ट्रॅव्हलिंगचा ऑप्शन मिळालेला आहे आणि हा प्रवास खूप मजेशीर आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि एक आनंद आहे. बोटीच्या अगदी आपण मागच्या बाजूला आलेलो आहोत. बघूया मागची बाजू बघा बोटीची. ते अलाव करत नाहीत, आपले जे प्रवासी आहेत त्यांना अलाव करत नाही. पण आपण खिडकीतनं विजिबल आहे, आपण या गोष्टी बघू शकतो. पूर्ण काढलं का? आला व्यवस्थित. तर मित्रांनो, आता आपण आसानस्त झालो आहे आपल्या इकॉनॉमी क्लासमध्ये. आणि थोडक्यात माहिती देतो की या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर बरेच ठिकाणी तुम्हाला लाईफ जॅकेट ठेवलेले दिसतील. सो ही उपाययोजना सगळीकडे केलेली आहे प्रत्येक ठिकाणी. देन लाईफ जॅकेट कसा घालावं त्याचे इन्स्ट्रक्शन्स देखील प्रत्येक ठिकाणी आहेत. प्रत्येक ठिकाणी जे बोर्ड्स आहेत त्याच पद्धतीने माहितीसाठी बरेच ठिकाणी तुम्हाला असे स्क्रीन्स देखील आहेत.
आणि लहान मुलांसाठी बघाल तर इथे लिहिलेलं आहे की चाइल्ड्स लाईफ जॅकेट, लहान मुलांसाठी देखील लाईफ जॅकेटची व्यवस्था केलेली आहे. आता इकॉनॉमी क्लासची जी आपण सीटवर आपण बसलेलो आहोत त्या सीटबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. तर मगाशी जसं सरांनी सांगितलं किंवा मी तुम्हाला सांगतोय की आपली जी सीटिंग आहे आपण इकॉनॉमीमध्ये बसलेलो आहोत. तर इथे आपल्याला हा ट्रे मिळतो. या ट्रेवर ठेवून आपण जे काही आपण खाद्यपदार्थ मागवतो ते आपण इथे ठेवून खाऊ शकतो. ही फर्स्ट सीट आहे. मागच्या सीटला त्याच्या मागेच दिलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. मागच्या सीटला या पद्धतीने दिलेलं आहे. जसं आपल्या रेल्वेमध्ये असतं तसे हे ट्रे आहेत. या ठिकाणी तुम्ही तुमच्या सगळ्या वस्तू ठेवून आरामात खाऊ शकता. आता जशी जशी बोट खोल समुद्रात जाते आहे थोडेसे टर्न्स घेते आहेत, थोडीशी हलते आहे, पण कुठेही असं मळमळणं किंवा सी सिकनेसचा त्रास अजून तरी जाणवत नाही आहे आणि खूप धमाल येते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या सीट्स आहेत ह्या रिक्लाईन होत नाहीत, पण कम्फर्टेबल सीट्स आहेत, व्यवस्थित आहेत, ज्या तुमच्या इकॉनॉमी क्लासला ज्या असतात विमानात देखील त्याच पद्धतीच्या. त्या थोड्या रिक्लाईन होतात, या रिक्लाईन माईट बी होत नाही आहेत. जसं जसं तुम्ही क्लास जातो प्रीमियम किंवा फर्स्ट क्लास बिझनेस क्लासमध्ये जाता त्या सीट्स जशा मगाशी शेख सर बोलले की त्या रिक्लाईन होतात, तर तेवढा फरक आहे. बाकी जो बाजूचा जो नजारा तुम्हाला दिसतो बोटीतनं तो इकॉनॉमीमधनं बिझनेसमधनं किंवा फर्स्ट क्लासमधनं देखील सेमच आहे. तर आपली सर्व मंडळी सर्व शूट करून आलेलं आहे. काय सांगशील प्रवासादरम्यान? कॉफी मस्त, कॉफी चांगले. हो कॉफी मस्त, खाऊक वगैरे पण मिळता मस्त. पण तुम्ही खोल समुद्रात असलास तर नेटवर्कचा जरा इश्यू होऊ शकता, त्याच्यामुळे तुम्ही कॅश कॅरी करा जवळ, कारण जीपे वगैरे ऑनलाईन पेमेंट होऊ शकत ऑनलाईन नाही. पेमेंट होऊ शकणार नाही, कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो, त्याच्यामुळे कॅश नक्कीच कॅरी करा. मित्रांनो मगाशी बऱ्याचशा गोष्टी मी सेफ्टीच्या दृष्टिकोनातून देखील दाखवल्या, पण अदरवाईज ह्या देखील गोष्टी इथे अवेलेबल आहेत. म्हणजे या ज्या बोट्स असतात MES त्याला म्हणतात आणि या देखील या शिपवर आहेत. ही MSC 3 आहे, MSC 4 आहे तिकडे समोर, MSC 1 आणि 2. आणि कुठल्या पॅसेंजरने कुठल्या साईडला जायचं तर ते देखील इथे मेन्शन केलेलं आहे. त्यांचे कलर इथे मेन्शन केलेले आहेत आणि हेच कलर तुमच्या सीटवर देखील आहेत. जसं की हे ऑरेंज कलर आहे, त्या साईडने पिंक कलर आहे, तर तुमचा ऑरेंज कलर, तर पॅसेंजरने कुठल्या ह्याचा बोटचा वापर करावा ते देखील इथे त्यांनी दिलेलं आहे. तर हा आपला घरगुती चिवडा आपल्याला दादानी दिलेला आहे. दादा पहिलं तुमचं नाव सांगा. सुहास मालुसरे. येस. आणि डायरेक्टर मालपे ॲग्रो टुरिझम. आम्ही कासा अल्फान्सो असा एक ॲग्रो टुरिझमसाठी विल्ला बनवलेला आहे. नक्कीच. कॅटेगरी मगाशी तुम्हाला प्रसाद दादाने सांगितलं त्याप्रमाणे आता तो इंटिग्रेटेड विलेज टुरिझम असा तो पूर्ण प्रोजेक्ट आहे. मालपेवाडी हे पूर्ण गाव आपण ॲग्रिकल्चर आणि टुरिझम अशा दोन सगळ्या गोष्टींचं इंटिग्रेशन करतो. आपण एकात्मिक ग्रामीण पर्यटनाची संकल्पना राबवू. आज तिकडे अजून आम्ही कमर्शियल लॉन्च केलेला नाही, तरीही महिन्याला 15 ते 20 दिवस तिथे टुरिस्ट येतात राहतात आणि हे फक्त माउथ पब्लिसिटीने आहे. अजून आम्ही कमर्शियल लॉन्च केलेला नाही, तो या डिसेंबरमध्ये करणार आहोत. आणि हा जो चिवडा आहे हा विलामधल्या खास गेस्टसाठी स्वतः बनवलेला चिवडा आहे. अच्छा, नक्की आम्ही टेस्ट करू. थँक्यू सो मच. आणि हे दोन मंडळी बोलता बोलता आम्हाला एक गोष्ट विराजने सांगितलेली आहे. विराज, लाईफ जॅकेट कुठे आहे? खाली आहे, खाली सीटच्या खाली. जरा काढून दाखव ना. इमर्जन्सी काय झाली ना तर भाई काढ. आमका आधी असं होऊ नये पण सांगतोय तुम्हाला ना, म्हणजे सेफ्टी पूर्ण असं. आमका पहिली वाटलं थंयसरच लाईफ जॅकेट आम्हाला मगाशी पण मी व्हिडिओ तेच सांगितलं की तिथेच आहेत लाईफ जॅकेट फक्त त्या बाजूला. मगाशी आमचे महान जे होते ना कलाकार त्यांनी हा काय काय विचारला तर एकटो आमका गावलो तो म्हणता फूड ट्रेस म्हणताय हो. पण ते दाखव कसं काय. सगळा शोधतोय रे. हाय मधला कुरकुरवाला हाय लावचा असताना तू इथे पण वेलकरू नाही नाही तो भाई फुल कॉन्फिडन्स मध्ये म्हणला आता खोलल्यावरती समजला लाईफ जॅकेट म्हणजे तुम्ही चांगलं इन्व्हेंट केलंय. काहीतरी शोधला आम्ही. लोक शोधायच्या अगोदर तुम्ही असले विषय करत असतो. तर आपल्याबरोबर प्रणव धुरी देखील आहेत. हे देखील कॉन्टेंट क्रिएटर आहे. प्रणव, आपल्या इन्स्टा पेजचं नाव काय? जरा वर पकडशील माहिती. नमस्कार, आमच्या इन्स्टा पेजचं नाव आहे प्रणव धुरी 05 आणि दुसरं मीम अकाउंट आहे त्याचं नाव आहे खुळगो. ओके, पण तुझ्या इन्स्टावर लोकांना काय बघायला मिळतं? माझ्या इन्स्टावर लोकांना भजनं आणि माझे पकवाचे व्हिडिओज, त्याचबरोबर मी भजनाला जाताना मिनी व्लॉग करतो
ते मिनी व्लॉग प्रसिद्ध असतात, तर माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला मिनी व्लॉग बघायला मिळतील आणि भजनं बघायला मिळतील. आज तू या बोटीने प्रवास करतोय आणि सोबत तुझे हे सगळं इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तर काय सादर करण्याचं आपण कुठलं भजन आहे या ठिकाणी? आम्ही रेल्वेतून प्रवास करताना सुद्धा भजनात आम्ही रिहर्सल वगैरे रेल्वेतच केली आहे आणि या बोटीतून आज पहिल्यांदाच ही बोट सुरू झाली आणि बोटीत भजन करण्याचा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. तर आमच्या टेंबेस्वामी प्रासादिक भजन मंडळाच्या तर्फे आमचे इथे या ठिकाणी वडील आहे, अच्छा, हे सादर करणार आहेत. त्याचप्रमाणे आमची संपूर्ण या ठिकाणी कोरस मंडळी आहे, माझे भाऊ देखील आहेत. तर या बोटमध्ये आम्ही या ठिकाणी आज भजन, आपलं कोकणातलं कसं भजन असतं आणि कोकणाची महती काय असते ते आपल्या भजनाच्या माध्यमातून तुम्हाला कळेल. नक्कीच. ही जी भजन सेवा तुम्ही पुरवता आहे ही आजच्या दिवसापुरती मर्यादित आहे की यापुढे देखील बोटमध्ये? नाही, आजचा शुभमुहूर्त पहिला दिवस होता, त्याच्यामुळे सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी या बोटमध्ये भजन करण्याची संधी दिली. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण जेव्हा या बोटीने प्रवास करतो त्यावेळेला आपली बोट किती स्पीडने पळते हे केव्हा कळतं की जेव्हा आजूबाजूला मच्छीमार नौका जे ट्रॉलर्स आहेत ते दिसले की त्यांना क्रॉस करून आपली बोट जाते, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या बोटचा स्पीड किती आहे. सो हा जो स्पीड आहे जो आपण अंतर 6-7 तासात पूर्ण करणार आहोत, तर हा 22 नॉट्स स्पीडने ही बोट पळते. म्हणजे जर तुम्ही बाईकच्या आणि कारच्या हिशोबाने बघितला तर साधारण 65 किलोमीटर पर आवर, 65 ते 70 किलोमीटर पर आवर या रेटने ही बोट पुढे पळते. आता बघू किती वेळात आपण हे जे अंतर आहे ते क्रॉस करतोय. तर आता आपण विजयदुर्ग जेटीला आलेलो आहोत. जवळ जेटी आहे आणि त्या बाजूला जी माणसं आहेत त्यांना समोर जेटी दिसते. प्लॅटफॉर्म नंबर 2ला आलेली आहे, त्यामुळे आम्हाला जेटी दिसत नाहीये. आणि हे टग व्यवस्था केलेली आहे. फिशरमॅनच्या बोटी आहेत या ठिकाणी, नेटिंग चालू आहे. कसा वाटला प्रवास? मस्त, मजा आली. ठीक 4:30 वाजता आपण निघालो आहोत. बरोबर 8 तास झाले. 8 तास, येस, 8:30ला निघालो. 8 तास झाले. तर संपूर्ण मीडिया इथे थांबलेली आहे आणि आता थोड्याच वेळात आपला दरवाजा उघडणार आहे आणि आपण विजयदुर्गाकडे प्रस्थान करणार आहोत. तर अनहुक करतायत गाड्या सगळ्या आणि आता आपण आपली गाडी न्यायला आलेलो आहोत खाली वेसलच्या बेसमेंटमध्ये. आणि आता प्रत्येक आपापली गाडी नेण्यास आतुर आहे, कारण त्याला पुढे कोकण सफर करायची आहे. खूप धमाल आली. पोर्शे बिर्शे सारख्या गाड्या आहेत. वा, GT BMW. तर पहिल्या ट्रिपचा शेवटचा बाहेर येण्याचा मान आपल्याला मिळालाय. आरामात, एकदम आरामात. तर आपल्या स्वागतासाठी बरीच लोक आलेली आहेत आणि लोक आता आतुरतेने उत्सुकतेने बोर्ड बघायला आलेली आहेत.
येस, आपले मित्र देखील आलेले आहेत. आमच्या स्वागतासाठी द्या 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 द्या, आम्हाला पाण्याची गरज आहे. थँक्यू सो मच, थँक्यू. गुलाब पुष्प देऊन आपलं स्वागत झालेलं आहे. थँक्यू सो मच, थँक्यू. खूप ओव्हरवेल्मिंग होतं या सगळ्या गोष्टी. खूप स्वागत आमचं जोरदार झालेलं आहे. तर ही विजयदुर्गची जेट्टी आणि आपल्या समोर आहे श्री किल्ले विजयदुर्ग. आणि आता आपण बाहेर पडूया आणि नंतरच बोलूया. या ठिकाणी बाहेर पडताना देखील आम्हाला एक एसटी दिसलेली आहे. माइट बी एसटी सर्व्हिस देखील असेल विजयदुर्गला. ज्या वेळेला ही बोट पोचते त्या बोट पोचण्याच्या टायमिंगमध्ये एसटी असेल, बरोबर ना? तर आता आपण पुढे जाऊया आधी. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत देवगड सिटीमध्ये. साधारण विजयदुर्गपासून 30 किलोमीटरवर ही देवगड सिटी आहे. आणि पर्यटनासाठी आलात तर तुम्ही पहिल्याच दिवशी या देवगडमध्ये हॉल्ट करू शकता. मित्रांनो, या फेरी बाबतीत सांगितलं तर बरेच लोकांचे प्रश्न होते की ह्याची कॉस्ट जास्त आहे. सो ज्याला त्याला जमेल आणि ज्याला खरंच या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे ती माणसं नक्कीच या फेरी बोटीने आपल्या कोकणामध्ये येतील. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त तिकडे जे फूड आहे, म्हणजे ज्या काय गोष्टी मिळतात ते थोड्याशा त्याचे रेट जर कमी असते तर नक्कीच जास्तीत जास्त लोक या सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतात. एवढंच आपलं एक रिव्ह्यू होता. बाकी जर तुम्ही प्रवास बघाल तर एकदम मक्खन. कशी तिकीट काढली जाते, किती वेळाचा प्रवास आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल्या. प्रवास थोडा लेट झाला, याचं कारण त्यांचं असं म्हणणं होतं की ट्रॅफिक आहे. आता कशा प्रकारचं ट्रॅफिक असतं हे त्यातल्या तज्ज्ञांनाच माहिती. त्यामुळे आमची जी जर्नी झाली ती किती वाजता चालू केली आणि किती वाजता संपली हे देखील आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.